मी दत्ता कादर खान का दिवाना 145 करोड आहेत. पण कसं झालं माहिती आहे काय, कोणाकडे टाइमच नाहीये. कारण प्रत्येकाला काहीतरी बोलायचं आहे, पण ऐकणारच तयार नाहीये. नेता माईकवर आला की नेता बोलते, कुठं प्रवचन मध्ये गेला तर प्रवचनकार बोलते, कुठं कीर्तनात गेला तर कीर्तनकार बोलते. सामान्य माणसाला खूप काही बोलायचं आहे, पण तो बोलू शकत नाही, कारण की त्याला चान्स नाही आहे बोलायचा. त्यासाठीच मी आहे ना एक नवीन चालू केलं. बांटा करते इन तमाम शरारतों के बावजूद अपना एक छोटा सा आश्रम खोल रखा था. जैसे रजनीश ने आश्रम खोल रखा है ना सर, एक लोगों का दुख सुख बांटा करते थे. जितने भी लोगों को अपने दिल का जो पस निकालना होता था हमारे पास बैठ के अपना जरा जहर निकालता था. अपना गम हमें दे जाता था, हम गमगीन घर जाते थे, वो सुखी घर चला जाता. कादर भाई बोलले होते की मी एक आश्रम खोललाय. मी पण एक आश्रम खोललाय. ज्याला बोलायचं आहे, ज्याला आपल्या मनातला पूर्ण असा राग द्वेष, कोणाला बॉसचं टेन्शन, कोणी काय सुपरवायझर, सगळेजण परेशान आहेत. आणि हे परेशानी घेऊन एक दिवस ते आत्महत्या करायचा डिसिजन घेतात. त्याच्यासाठी खास मला कॉल करा, बोला, समस्या सॉल्व्ह होतील, नाहीतर काहीतरी उपाय तरी होईल.